नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? मजेत आहात ना? चला तर मग आज आहे मंगळवार आणि घरातले माझे सर्व कामं झालेले. आज आहे चतुर्थी. संकष्ट चतुर्थीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा, तुम्हाला पण आणि तुमच्या परिवाराला पण. तर माझे घरातले सर्व कामं झालेले, किचन वगैरे सर्व क्लीन झालेले. स्वयंपाक तर काही करायचा नाही आहे, साबुदाण्याची खिचडी बनवायची मला. तर शाळेला गेलेले मुलं 2 वाजता येतील, ते पण साबुदाण्याची खिचडी खाऊन घेतील. आणि सकाळी मी भेंडीची भाजी आणि चपात्या दिलेल्या होत्या, तर थोडी मसाल्याची भेंडीची भाजी पण पडलेली आहे, ती पण मुलं खाऊन घेतील. आणि होतं फ्रीज पण साफ केलं मी. दुधाच्या पातेल्या वगैरे होत्या, त्या पातेल्या वगैरे सर्व घासून घेतलं मी. आणि दूध होते 2-3 पातेल्यांमध्ये, ते पातेल्यांमधलं दूध पण काढलं मी. आणि एका साईडला दही पण लावून दिलं, थोडं जास्त दूध होतं. एवढं दूध आता संध्याकाळी चहाला होतं आमचंवालं, आणि मुलं घेतील तर थोडंफार. मग मी एक्स्ट्रा दूध काढून ठेवलं आणि थोडं दही लावून दिलं. आणि भांडे ना, इतके भांडे होते माझे, खूपच भांडे निघाले होते. ते भांडे पण मी घासून घेतलेले पूर्ण क्लीन. पातेल्याच माझ्या 4-5 पातेल्या निघालेल्या होत्या. सकाळी ना माझी गॅसची शेगडी खराब झालेली होती, ती शेगडी मी यांनी रिपेअर केली. हा बर्नर चालू होता, हा पण खराब झालेला होता आणि तो पण खराब झालेला होता. तर हा तरी थोडा चालत होता, पण हा तर पूर्ण बंदच होता. मग यांनी सकाळी रिपेअर केली, आता रिपेअर झाली ती. तर आता मी साबुदाण्याची खिचडी बनवणार. आमचे ना पेरू आहे ना, 2-3 पेरू लागलेले होते आणि पहिले एक पिकलेला होता, तो आम्ही ना काढून देवाजवळ ठेवला होता आणि तो गुडियाने खाऊन घेतला होता. तर आता अजून एक पिकलेला आहे, तो तुम्हाला मी दाखवते. आणि इतके छान झाडं, रात्री पण दाखवले, रात्रीचे दिसत नव्हते आणि आता इतके छान वातावरण हिरवगार झाले, खूपच झालेले. तर चला मी तो पेरू दाखवते. त्यांनी पूर्ण खांदा काढून टाकल्या आणि इथं पेरू लागलेला होता, तो पेरू पण काढून टाकला. आणि आता एक पेरू लागले, पेरू लागले 2 पेरू. आता पेरू लावलेले काढून एकच पेरू. इतके फुलं येत आहे आमच्यावाले खूपच, आणि कळ्यावर इतक्या कळ्या येत आहे, खूपच कळ्या येत आहे. पण सकाळी ना एक पण फूल दिसत नाही. रात्री पण खूप फुलं होते आणि मला एक पण फूल भेटत नाही. तिथे सुद्धा खाली लागलेले ते सर्व फुलं तोडून घेऊन जाता बाहेर. इतक्या कळ्या आल्या खूपच. आणि पेरू बघा किती छान. हा पेरू मी गुडिया राणीला आणि कृष्णाला देणार. आणि ते पहिले नवीन पेरू निघताय ना, मुलांना पण मज्जा वाटते. ते हे बघा किती छान पेरू आहे. आपण लावलेलं झाडाचे पेरू निघताय, इतकं आनंद होतो आम्हाला, खूपच आनंद होतो. पहिल्यांदा आम्ही लावलेलं आहे ते. आणि ह्या साबुदाण्याची खिचडी खायला खिचडी झालेली आहे. आता मी जे फराळ करायला बसते हे बघा. आणि यांचं बी ताट रेडी केला आहे मी. यांना देते पहिले, आणि त्यांना निंबू वगैरे काही चालत नाही, आणि मला निंबू आवडतो साबुदाण्यामध्ये, तर मग मी निंबू घेतला आहे हे बघा. आणि एक आंबा घेते मी देवापूरचा. गुडिया खात नव्हती आणि कृष्णाबीनी, तर मी खाऊन घेते साबुदाण्यांबरोबर. आणि इतके गोड आहे, रात्री आम्ही खाल्ले होते. एक उरलेला आहे, तो मी खाऊन घेते आता. तर चला या फराळ खायला सर्वजणी. आणि संकष्ट चतुर्थीला मी हे ना मोदक बनवते नैवेद्याचा. तर मी हे ना नैवेद्य बनवते आणि मी सिंपलच मोदक बनवते. तर मोदक कसे बनवते ते पण मी तुम्हाला दाखवते. खोबरं आणि साखर मिक्स करून घेते आणि मैदा कसा मळते ते पण मी तुम्हाला दाखवते. केलं तर मी ना मैदा घेतलेला आहे हे बघा. आणि मुलांना आहे ना मोदक आवडतं, म्हणून मी ना थोडा एक्स्ट्राच बनवते. दूध घेते, तर झाकून देते मी दुधाला. आणि नमक घेते, नमक घेते आपलं चवीनुसार नमक घ्यायचं, मीठ, आणि मिक्स करायचं. अजवाईन नाही ग. तर हे बघा असा गोळा मी मळून घेतला. थोडं तेल टाकते मी, तूप पण टाकू शकता, पण आमच्या घरी ना तूप खात नाही. कृष्णा खात नाही आणि मला पण आवडत नाही. गुडियाला आणि तिच्या पप्पांना चालतं, पण आम्हाला दोघांना चालत नाही, त्याच्यामुळे मी तेलाचा वापर करते. ते काढून घेते मी ना. दुपारी वेळ होता मला, आणि कारले पण चिरून ठेवलेले मी. हे बघा कारले चिरून ठेवलेले मी. आणि आता
मला कारल्याची भाजी बनवायची आहे आणि भाकरी चपात्या बनवायच्या आहे. तर भाकरी चपात्या करून घेते मी आता, मग कारल्याची भाजी बनवणार, मग मी हे बनवणार, मोदक बनवणार. तर आता मी पहिले भाकरी आणि चपात्या करून घेते. कारल्यात आपले चिरलेले एका साईडला भाजी टाकून देते मी आणि एका साईडला भाकरी चपात्या करून घेते. तर गुडिया राणी खोबरं किसते आणि दाखवते मी तुम्हाला. ती म्हणे मम्मी मी किसून देते आणि ती बाहेर बसली, कारण की मध्ये ना घाण होते आणि मुंग्या लगेच होत आहे आमच्याकडे. हे बघा इतक्या मुंग्या होत आहे, खूपच मुंग्या होत आहे. आणि ती म्हणे मम्मी मी बाहेर किसून आणते, तू तोपर्यंत कणिक वगैरे मग मी आता कणिक वगैरे मळून घेते, भाकरी चपात्या करून घेते. तर चला आता, आणि पटापट करावे लागतील. तिचे पप्पा पण येऊन जाता आणि सकाळची चतुर्थी आहे, त्याच्यामुळे ते पण थोडेसे साबुदाणे खाल्लेले आणि भूक लागून जाईल, त्याच्यामुळे मी पटापट स्वयंपाकाला लागलेली. तर चला मी आता स्वयंपाक करून घेते आणि मग बोलते. तर माझं सर्व आवरलं गेलं, आता भाजी पण झाली, फक्त आता मोदक राहिले माझे काढायचे आणि दूध गरम ठेवलं मी. किचन बी क्लीन करून घेतलं, पाहू शकता तुम्ही, पूर्ण किचन क्लीन करून घेतलं लगेच. आणि जे भांडे निघाले ते भांडेसुद्धा लगेच घासून घेतले मी. आणि आता गुडिया राणी मोदक बनवते, मोदकच राहिले माझे, भाजी पण मी काढून घेतली, भांडेसुद्धा निघणार नाही माझे एवढे, आता फक्त खायच्या प्लेटा वगैरेच निघतील. आणि इथं मी कढई ठेवलेली, आता तेल टाकून मोदक तळून घे आणि गुडिया राणी इथं मोदक बनवते. आणि हे सारणनी हे बघा, हे सिंपल बनवलेलं आहे. हे बघा याच्यात नुसतं खोबरं आणि साखर टाकलेली आहे मोदकासाठी. हे बघा खोबरं आणि साखर, खोबरं किसून घेतलेलं आहे आणि त्याच्यात साखर कालून घेतली आणि त्याचे मोदक भरते मी. गुडिया राणी बघा मला हे लाटून देते, त्याच्यात भरून घेते मी. तर चला आता भरून घेते आणि मग बोलते. तर हे बघा गुडियाने असे पाते हे लाटून दिले मला आणि खूप छान लागते, म्हणजे माऊ. आणि तिने 2 मोदक करून पण दाखवले, हे बघा. तर तिला म्हटलं जाड होत आहे बेटा ते, आता मी करून दाखवते तुम्हाला. कोक्रोच आणि मुलांना आवडताना मग मी एक्स्ट्रा बनवून घेते. ते जरी खाल्लं त्यांनी तर जेवायचं. हे कुठे आलं ग? काय ग कोक्रोच होता ग? जाऊ दे बिचारायला जा. अरे बघा, आणि सिंपलच बनवते मी. हे काढून घेते आणि थोडे मोठे मोठेच बनवायला लावते गुडिया राणीला. म्हटलं मोठेच बनव बेटा, आपणच खायला. तर चला मी मोदक भरून घेते आणि मग दाखवते. मी आता याला मोदक तळून घेते. तेल गरम झालेलं आहे माझं, तेल बी ठेवून दिलेलं आहे. आणला बेटा, बाकीचं पीठ पडलेलं होतं ना, त्याच्या मी ना पुऱ्या करून घेतल्या. गुडिया राणी खेळते पुऱ्या. पिलू उठ ना, तेल जास्त गरम झालं. तर चला हे तळून घेते. तेल थोडं जास्त गरम झालं माझ्याकडनं, बघितलं नाही मी आणि टाकले गेले माझ्याकडनं. थोडे लालसर झाले. तर चला हे तळून घेते मी आणि दाखवते. तर नैवेद्य वगैरे झाला माझा आणि आता नैवेद्य दाखवते. आपल्या आशापुरी माताचं दर्शन घ्या सर्वांनी. ते बघा आता नैवेद्य करून घेते मी. हे आपण बेटा असं
गणपती बाप्पा मोरया. दाखवून देते मी. चला आपला नैवेद्य दाखवला गेला आता. तर आता जेवायला बसतो आम्ही. कृष्ण आलेला नाही अजून. कृष्ण येईपर्यंत तिला म्हटलं अभ्यासला बसतो थोडा वेळ आणि मग जेवायला बसू आम्ही. आणि आज सोबतच बसणार आहे आम्ही जेवायला. त्याला यायला उशीर आहे. आणि बाकीचं पीठ पडलेलं होतं त्याचे मी काय केलं, पुऱ्या बनवून घेतल्या. हे बघा, या पुऱ्या बनवून घेतल्या आणि 2 मोदक एक्स्ट्रा होते ते पण बनवून घेतले. तर हे पण आम्ही खायला घेऊन घेणार आता. हे असं काढून ठेवलं आहे मी आणि भाकरी चपात्या तिकडे झाकून ठेवल्या आहे खाली. तर चल यांच्याजवळ बसते मी आता, थोडा वेळ गप्पा मारते. कृष्णा येईपर्यंत यांच्याजवळ बसून थोड्या गप्पा मारते. गुड्या पण अभ्यासला बसलेली. तर चला जेवण करतो आम्ही, मग बोलते. जेवण झालं, राऊंड मारायला जात होतं तेवढ्यात माझी मैत्रीण आणि तिचे मिस्टर आले. मग आम्ही सोबत ते दोघीजणी आणि आम्ही दोघीजणी मस्त राऊंड मारायला गेलो आणि आलो. गप्पा वगैरे झाल्या. 11:45 झाले आता. आणि कृष्णा इथं अभ्यास करत होता. तर चला आजचा व्हिडिओ कसा होता कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. धन्यवाद.